कोणत्याही देवाचं नामस्मरण त्या ठिकाणी, रामाचं कृष्णाचं, तर वारकरी संप्रदायामध्ये अशी काही उदाहरण दिली जातात. आपल्या लोकांनी आपलं वर्णन करण्यापेक्षा विरोधी लोकांनी आपलं वर्णन केलं पाहिजे. आणि 100 वर्ष जगण्यापेक्षा 50च वर्ष जीवन जगायचं, पण स्वाभिमान कधी घाण टाकायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. आपल्या लोकांनी वर्णन करण्यापेक्षा विरोधी लोकांनी वर्णन केलं पाहिजे. त्याच्यात गोड उदाहरण आमच्या वैकुंठवासी गुरु विठ्ठल बाबा घुले यांची आठवण म्हणून एक उदाहरण मी त्या ठिकाणी देतो. आमचे बुवा म्हणायचे, ज्या वेळेला त्या ठिकाणी मंदोदरीला कळालं की त्या ठिकाणी रामाची ताकद जास्त आहे, आणि रामाची ताकद जास्त असल्यानंतर रामाचं नाव घेतलं, दगड टाकला की त्याच्यानं दगड काय करतोय, तो तरतोय असं कळाल्याबरोबर मंदोदरीनं सांगितलं, पतिराज काही करा पण मात्र प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करू नकास. ही कोण सांगत होती? पत्नी सांगत होती. सांगत असताना त्याने सांगितलं, मी युद्ध करणार म्हणजे करणार. म्हणजे कशामुळे नको म्हणते. त्यावेळेला त्याने सांगितलं की प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं तर त्या नावाच्या योगानं दगड तरतात. मग आपल्याकडे तेवढी ताकद नाही ना. उद्या जर यदा कदाचित प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी जर दगडाला सांगितलं, यांच्याकडे बघा, आपली मराठवाड्याची भाषा आहे, आणि बघा म्हटल्यानंतर ते दगड जर आपल्या पाठीमागे लागले तर आपण जिवंत राहील का? मग त्याच्याकरता अविश्वासाचा ठराव येऊन राजीनामा देण्यापेक्षा शहाण्या माणसानं लवकर राजीनामा द्यावा. मग काय करा, आपल्याला लढाई नको. किती गोड उत्तर दिलं. रावणानं सांगितलं, मंदोदरी तुला कोणी सांगितलं त्यांच्याकडं ताकद आहे, माझ्याकडं सुद्धा ताकद आहे. याला म्हणायचं उसनी ताकद विकत घेणं. ती काही जणाला 10-15 जणांना बरोबर घेतलं आणि समुद्राच्या कडेला गेला. आणि रावणाने काय केलं, एक मोठा दगड घेतला आणि तो दगड पाण्यामध्ये सोडल्याबरोबर दगड तरला. बघता काय तुम्ही, दगड तरला. आणि ते 5-6 जण जे होते ना बरोबर, काही 10-15 जण, त्या प्रत्येकाला विचारलं, तरला का नाही रे? ते 5-6 जण असेच असतात, होय म्हणायलाच असतात. बोला की, ते काही असले तरी होयच म्हणायचं. साहेबाचं काय असेल ते होय बरं का, खोटं जरी बोललं तरी होय. मग या प्रकारानं परिस्थिती अशी झाली. ते म्हणले होय. घरी ज्यावेळेला गेले, नीट ऐका जरा, मी महाराज अभंगाच्या बाजूला कुठे गेलो आणि अभंगावर कुठे आलो हे लक्षात आलं तर कीर्तन लक्षात येईल, नाहीतर तुमच्या कीर्तन लक्षात येणार नाही. ज्यावेळेला घरी गेले आणि घरी गेल्याबरोबर मंदोदरीनं विचारलं, का हो कुठे गेला होतात? म्हणले बघ ह्यांना विचार, दगड तरला का नाही? ते म्हणू लागले, अहो खरोखरच दगड तरला ना. ते ज्यावेळेला निघून गेले बाकीची मंडळी आणि मंदोदरी रावणाच्या जवळ गेली. नीट ऐका, मंदोदरी रावणाच्या जवळ गेली आणि त्यांना विचारलं, पतिराज खरं सांगा ना, दगड कसं काय तरला? ते म्हणला, कोणाला सांगू नको, मी तुला सांगतो. आणि आपण सुद्धा असंच म्हणायचं असतं बरं का, कोणाला सांगू नको, मी तुला सांगतो म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, कोणाला सांगू नको, मी तुला सांगतो. ती म्हणली, सांगा. तुम्हाला सांगतो, गावात जर एखादी गोष्ट करायची असेल ना, फक्त एकेजवळ सांगायचं, कोणाला सांगू नका. आठवणीनं सगळ्याला सांगून टाकलं. परिस्थिती अशी. मग त्यावेळेला त्याने सांगितलं, कोणाला सांगू नको, मी तुला सांगतो. त्यावेळेला त्याने सांगितलं, सांगा ना कसं काय झालं? ती म्हणले, मी दगड हातात घेतला, समुद्रात तिथं पाण्याच्या जवळ गेलो, दगड पाण्यात सोडला आणि त्या दगडाला सांगितलं, अजिबात बुडायचं नाही, तुला रामाची शपथ आहे. याचा अर्थ असा आहे, विरोधकानं वर्णन केलं की नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि वारकरी संप्रदाय असा संप्रदाय की ज्या संप्रदायामध्ये आपल्याला सर्वस्व दिलं जातं. नवे ज्याचं तुम्ही नामस्मरण केलं तो तुम्हाला त्यांचं पद दिल्याशिवाय राहत नाही. एक गोड प्रमाणे आमच्या उमेश बद्धश्रेती त्यांची, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे. पदे बैसोनी पदवी घेई जे, पदे बैसोनी पदवी घेई जे, ऐशे सुख वचने आहे, ऐशे सुख वचने आहे. पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे. हे आमच्या वारकरी फडकऱ्याच्या चाली आहेत बरं का. मलाही जास्त पाठ नाहीत, पण वजन पाडण्याकरता 2-3 पाठ केले तसे मी.
महाराज म्हणतात राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायजे. याला गोड उदाहरण देतो आणि पुढे प्रमाणाकडे मी जातो. मी तुम्हाला विचारतो, मी 2 दिवस झालं दिल्लीला गेलो होतो आणि आदरणीय मोदी साहेबांची भेट घेतली. होय म्हणा ना, होय म्हणा, नाहीतरी तुम्हाला काही होय म्हणायची सवय लागलेलीच आहे. होय म्हणा, हे की नाही. म्हणजे यावेळेला मी दिल्लीला गेलो महाराज, आणि गेल्यानंतर मला त्यांनी विचारलं, म्हणले महाराज तुम्ही माझ्याकडे आलात आणि आल्यानंतर तुम्हाला काही देऊ का? तर मी म्हणलं साहेब काय देणार? तर ते म्हणले तुम्हाला गाडी वगैरे देऊ का? मी म्हणलं गाडी आत्ताच घेतली. ती म्हणले मठ वगैरे काही बांधून देऊ का तुम्हाला? मी म्हणलं मठ तर बांधलेला आहे. मग ते म्हणले महाराज तुम्हाला पैसे वगैरे काही देऊ का? तर मी म्हणलं पैसे तुम्ही देता पण ती नोटाबंदीचा झटका मारता त्याचं जरा अवघड वाटते. मग ते म्हणले काय देऊ, जरा नीट आहे का म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग ते म्हणले तुम्हाला काय देऊ? गाडी नको म्हणता, पैसे नको म्हणता, मग मठ बांधायचा तर तोही नको म्हणता, बांधलेला मठ आहे. मग मी म्हणलं साहेब खरंच देणार का? ते म्हणले देतो ना. मी म्हणलं साहेब खरंच देणार का? तर ते म्हणले देतो ना. मी म्हणलं साहेब असं करा ना, तुम्ही तुमचं जे पंतप्रधान पद आहे ना 1-2-3 दिवसाकरता मला द्या ना. ती म्हणले कसं तर आडवाणी कोण हाणलं तर तू लागला का मागा माझ्या. म्हणजे परिस्थिती अशी आहे. मला काय म्हणायचं, त्याचा परिणाम काय झाला सांगू का तुम्हाला? तुम्हाला लोक पैसे देतील, तुम्हाला सर्व काही सर्व संपत्ती देतील, पण स्वतःचं पद देणार नाही. पण माझा भगवान परमात्मा पदावर नेल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घ्या, पदावर नेतो. महाराज त्या ठिकाणी सांगतात काय करा. महाराजांचं एक गोड प्रमाण आहे बघा, विठ्ठला विठ्ठला अविनाश करी आपुली आईचे, अविनाश करी आपुली आईचे, अविनाश करी आपुली अविनाश करी आपुली हो लावी म्हणा इसे गोविंदाचे, हो लावी म्हणा इसे गोविंदाचे. एरती माईके एरती माईके दुःखाची जयरती, लावी म्हणा विसे गोविंदाचे, लावी म्हणा विसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जयरती, एरती माईके हो दुःखाची जनती. दुःखाची जनती हो. मला येत होतं बरं का, पण तुम्हाला का म्हणाय दिलं तिघाचं सरकार आहे म्हणून तुम्हाला दोघांना दिलं. हे लक्षात घ्या. हिरती मायकी दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसाने. महाराज त्या ठिकाणी म्हणतात याचा अर्थ असा होतो, स्वतःचं पद देतो. आमच्या वैकुंठवासी गुरुवर्य बुवांची एक त्या ठिकाणी एक उदाहरण आहे. आपण कधी ऐकलं असेल किंवा नसेल, घुलेबाई एक उदाहरण द्यायचे. ते एक आठवण म्हणून त्या ठिकाणी उदाहरण देतो. दिवाळीचे दिवस होते, आता दिवाळी गेली ना पाठीमागे, त्या दिवाळीचे दिवस होते आणि भगवान परमात्म्याला नामदेवरायांनी आग्रह केला की देवा काही करा पण स्नान करण्याकरता आमच्या घरी चला. ते म्हणले मी यायला काय हरकत नाही, पण विटेवर कोण उभं राहणार? विटेवर कोणीतरी उभं राहिलं पाहिजे ना. नामदेवराय म्हणले मग पर्याय काय? तर ते म्हणले पर्याय एकच, तुम्ही जर विटेवर उभा राहत असाल तर मी तुमच्या घरी स्नान करून त्या ठिकाणी येतो. मग त्यावेळेला देवाने सांगितलं नामदेवराय देवाचे नियम काय असतात? ते म्हणले देवाचा नियम असा असतो, तुम्ही तिथं वर उभा राहिलात की त्या ठिकाणी पहिल्यांदा ते बडवे लोक येतील, गरम पाणी टाकतील, पुन्हा गार पाणी टाकतील, दह्या दुधाचे लोंढे ओटावून जातील, पण भ्रष्टाचार करायचा बोला की भ्रष्टाचार करायचा नाही. मग काय असतं माहिती का, ज्यावेळेला पहिल्यांदा पद घ्यायचं असेल ना काही होयच म्हणावं लागतं. तुम्हाला सांगतो नामदेवराय म्हणले देवा तुम्ही काय जे म्हणाल ते होय, मी विटेवर उभा राहतो, तुम्ही माझ्या घरी जाऊन स्नान करून या. भगवान परमात्मा गेले.
बडवे लोकांनी पहिल्यांदा ते गरम पाणी टाकलं, थंड पाणी टाकलं, दया दुधाचे लोंढे ओटावून चालले. तुम्ही जर महापूजा केली असेल तर पंढरपूरमध्ये महापूजा केली की शेवटच्या वेळेला लोण्याचा गोळा बोला की तोंडाला लावतात पांडुरंगाच्या. नामदेवांनी विचार केला शेवटी तो देव आहे, आपण तर विचार जर करायचा तर देवामध्ये ना आपल्यामध्ये फरक आहे. मग आपण काय करायचं, जेवढा लोण्याचा गोळा तोंडाला लावल्याबरोबर नामदेवराय म्हणले आता झटका हाणायचा म्हणजे हाणायचा. नामदेवरायांनी बरोबर जीभ बाहेर काढल्याबरोबर बडव्याच्या लक्षात आलं बहुतेक तो शब्द मी एकेरी बोलणार नाही. एक लक्षात घ्या, संत महात्म्याला एकेरी भाषेत कधी बोलायचं नाही. नामदेवराय, ज्ञानोबाराय, नाथराय, राय शब्द आला पाहिजे, एकेरी भाषेत बोलायचं नाही. आता बरेच कीर्तनकार त्या ठिकाणी वर्णन करतात. कोणाचं? माझ्या जगद्गुरू तुकोबारायच्या पत्नीचं वर्णन करताना काय करतात, तुकोबारायची पत्नी कर्कशा होती म्हणतात. तुम्हाला माफी मागून सांगेल, तुकोबारायची पत्नी कर्कशा होती ही कीर्तनात सांगू नका. तुकोबारायला अन्न खाऊ घातल्याशिवाय अन्नाचा कण पोटात जाऊ देत नव्हती ही कीर्तनात तुम्ही सांगा, ही तुम्ही कीर्तनात सांगा. नाही त्या गोष्टी कशाला सांगता? अरे पुंडलिक रायानं आई वडिलाच्या गळीला दोर बांध हे कशाला सांगता? पुंडलिक रायामुळे पंढरपुरात देव आला हे आपण कीर्तनात सांगा ना, बाकीचं कशाला सांगत बसता? मग या प्रकारानं महाराज त्या ठिकाणी सांगतात भगवंतानं ज्यावेळेला नामदेवरायला उभा केलं, आपुलेच देशी पददासा, स्वतःचं पद भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी नामदेवरायला दिलं. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. मग काय करा, राम म्हणता रामाचे होईजे. इथून बाजूला गेलो हे लक्षात ठेवा. महाराज कुठून बाजूला रस्ता सोडून गेला हे लक्षात ठेवत जा. राम म्हणता रामाचे होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे, तसं आईशी जोडे करा पुढे रामकंठी धरा. देवाचं नामस्मरण काही वेळा उघड करा आणि काही वेळा देवाचं नामस्मरण हे मनातली मनात करा. तुम्हाला विचारतो, माझ्या बोटात अंगठी दिसते का तुम्हाला? होय म्हणा की. चिकलठाणे तुम्ही तर होय म्हणा, तुमचं तर मतदान फोटो द्या, होय म्हणा की. हां, आमचे बुवा म्हणायचे, मला बुवांची पुन्हा पुन्हा काटवून येते. वारकरी संप्रदायाचं त्यागाचं जीवन जर कोणी जगलं असेल तर आमच्या वैकुंठवासी गुरुहरी विठ्ठल बाबा घोले यांनी जगलं. आणि आत्ता जर तुम्हाला घोलेबुवांना बघायचं असेल पण घोलेबुवांना बघता येणार नाही, आमच्या मोठ्या कदम माऊलीला पाहतो, मला त्याचं पुण्य पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. मोठे कदम माऊली वारकरी संप्रदायाचं फार मोठं वैभव आहे. मोठे कदम माऊली म्हणजे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं. बोटामध्ये अंगठी आहे की नाही? 1 तोळ्याची अंगठी आहे की नाही? मी तुम्हाला इथं काय म्हणेल, हे कुठले आहेत, ते पलीकडे बसलेले कुठले आहेत, ते कुठले आहेत. माझं बोट मला गप बसू देत नाही ना अंगठी दाखवण्याकरता. हे कुठले आहेत, हे कुठले आहेत, बरोबर. आता नीट आहे का? मी तुम्हाला म्हणणार हे कुठले आहेत, ते कुठले आहेत, बरोबर. मी तर तुम्हाला अंगठी दाखवणार, पण इथून कीर्तन करून मी निघालो कुठं? फुलंब्रीकडे निघालो. जाताना तुमचा रस्ता चांगलाच आहे. हा बोला की, तो रस्ता चांगला आहे. आणि त्या रस्त्यावरून जात असताना दगड लावून माझी गाडी चोरांनी अडवली. ऐका, मी तुम्हाला काय म्हणतो, हे कुठले, ते कुठले, ते कुठले इथं म्हणतोय. मग चोरांनी दगड लावून गाडी अडवली, मी त्यांना म्हणेल का हा रस्ता कुठे जातोय? बोला ना, म्हणेल का? मी काय करील, एक तर बुटात घालील, बुटात नाही घालील तर कोटात घालील, कोटात नाही घालील तर पोटात घालील, पण अंगठी दाखवणार नाही. आता अभंगाकडे या. तसं माझ्या देवाचं नामस्मरण काही वेळा अंगठी दाखवायची, काही वेळा लपवून ठेवायचे. तसं काही वेळा देवाचं नामस्मरण उघड करायचं, काही वेळा मनातली मनात करायचं. विठाला विठाला.